संसदेबाहेर झारखंडमधील लाठीमाराच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांचं आंदोलन, राहुल गांधींनी उत्तर द्यावं, सत्ताधाऱ्यांची मागणी. तर दिल्ली आंदोलनातील लाठीमाराविरोधात विरोधकांचं आंदोलन. मराठा आरक्षणासाठी येत्या 29 तारखेपासून जरांगेंचं पुन्हा आंदोलन, गरज पडल्यास पुन्हा मुंबईला धडक देण्याचा इशारा. तर बावनकुळेंबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अमरावतीत जरांगेंविरोधात तेली समाजाचं आंदोलन. बावनकुळे ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट करणं चुकीचं, प्रमाणपत्र रद्द केल्याच्या मनोज जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर. सरकार दबावाने नाही, संविधानाप्रमाणे काम करतं, फडणवीसांचा अप्रत्यक्ष टोला. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज पुन्हा सुनावणी, दुपारी 2 वाजता होणार सुनावणीला सुरुवात. कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार. गडचिरोलीतल्या आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानं खळबळ. आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आश्रमशाळांच्या सुरक्षेसाठी नवी एसओपी निश्चित होणार. राज्यातील 434 आयुर्वेदिक औषध उत्पादन संस्थांची एफडीएकडून तपासणी, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 135 संस्थांना कारणे दाखवा नोटीस. तर 10 आयुर्वेदिक औषध उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द. भारतापेक्षा पाकिस्तान चांगला अशी पोस्ट करणाऱ्या 5 संशयितांना एटीएसनं ताब्यात घेतलं. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, पडघा आणि पालघरमध्ये कारवाई. टेलिग्राम चॅनल काश्मीरमधल्या एका व्यक्तीकडून चालवलं जात असल्याची माहिती समोर. नंदुरबारच्या सातपुड्यात रस्ते आणि पुलांअभावी नागरिकांचा जीवघेणा प्रवास. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना घ्यावा लागतोय बांबूच्या पुलाचा आधार. वनविभागाच्या परवानगी अभावी पुलाचं काम रखडल्याचा स्थानिकांचा आरोप. फुकेट दिल्ली विमान टर्ब्युलन्स घटनेत धक्कादायक खुलासा. मुख्य पायलटनं गांजाचं सेवन केल्याचं समोर. एअर इंडियाच्या सीईओंनी घेतली एमओसीए आणि डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट.